नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण आरोग्याकडे येऊया. तुम्ही बरीच पुस्तकं वाचली असेल किंवा रोजच्या पेपरमध्ये पण वाचत असाल. रोज काहीतरी एक सदर येतं की हे खा, हे याच्यासाठी चांगलं, ते त्याच्यासाठी चांगलं. तर टॉप बिलिंग कोणाला आहे तर फ्रूट्सला आहे. ओके, फ्रूट्स हॅविंग टॉप बिलिंग, की तुम्ही फ्रूट्स जर खाल्ले दिवसाला एक सकाळी, ऑब्वियसली इट हॅज हॅविंग गोल्डन व्हॅल्यू. दुपारी खाल्लं तर त्याला सिल्वर व्हॅल्यू आणि संध्याकाळी खाल्लं तर त्याला ब्रॉन्झ व्हॅल्यू आहे. त्यामुळे सकाळी एक ताजं फ्रूट तुम्ही नक्की खा. त्याच्यामुळे तुमची तब्येत चांगलं राहायला नक्कीच मदत होऊ शकते. आणि तुम्हाला आयुर्वेदिक पुस्तकात मिळेल आणि सगळ्याच पुस्तकात मिळेल. ओके, हेल्थच्या पुस्तकामध्ये मिळेल. कारण काय, नॅचरल जे अन्न असतं ते फ्रूटमध्येच असतं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण जे प्रोसेस करतो, प्रोसेस अन्न केलं बाहेरच्या पाकिटातलं अजिबात बेकार. घरी जे आपण प्रोसेस करतो ते चांगल्या प्रकारे प्रोसेस करतो की जे आपल्याला पचायला योग्य असतं. म्हणून तर फ्रूट नॅचरलीच पचायला योग्य असतं विदाऊट एनी प्रोसेसिंग. म्हणून फ्रूट्सला एवढं महत्त्व असतं. आणि ऑब्वियसली डायजेशन आपलं चांगलं करतं. नॅचरल मेडिसिन आहे आणि युअर फूड इज युअर मेडिसिन म्हणतात ते काही खोटं नाही. ओके, हे पूर्ण अन्न आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण येतात आणि फ्रेश फ्रूट्स पण येतात, पण फ्रेश फ्रूट्सला जास्त व्हॅल्यू आहे. ओके, फ्रूट्स तुमची सगळी सिस्टीम क्लीन्स करतं इंटेस्टाईनची आणि युरिनमधून ते बाहेर काढून टाकतात जे काय प्रॉब्लेम्स असतील ते. ओके, बिकॉज ऑफ फ्रूट्स अल्कलाईन कार्बोनेट्स आर फॉर्म्ड इन द इंटेस्टाईन अँड इट पुशेस फ्लो ऑफ अनयुजफुल मटेरियल. ओके, बघा टेक्निकली तुम्हाला मी सांगतो. अँड दिस एन्श्युअर्स युअर ब्लड डज नॉट हॅव टू डू दिस वर्कलोड. ओके, तर म्हणजे ब्लडचं वर्कलोड हे कमी करतो. ओके, जे काय फ्रूट्स आपण खाल्ल्यानंतर. ओके, दीज आर रिच इन विटामिन्स, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, गुड फॉर बोन्स. ओके, आणि फ्रूट्सचे सारक असतात. सारक असल्यामुळे आपले बॉवेल क्लीन राहतात. ओके, हा त्याचा मेजर फायदा आहे. ईट ओनली वन टाईप ऑफ फ्रूट ॲट अ टाईम, हे पण सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. 2-3 टाईपची फळं जे खातो आपण, फ्रूट सॅलड करतो किंवा हॉटेलमध्ये आपण 3-4 टाईपची फळं खातो, ते चुकीचं असू शकतं. कारण प्रत्येकाची डायजेशन कपॅसिटी वेगळी असते. फ्रूटची म्हणतो मी. अँड डो नॉट मिक्स द फ्रूट्स. अर्न इनफ मनी टू बी एबल टू बाय फ्रूट्स ऑफ ₹500. ओके, मे बी एव्हरी 3 days. ते मी कशासाठी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फ्रूट्स अफोर्ड व्हायला पाहिजे, प्रकृती चांगली व्हायला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही मार्केट करायला पाहिजे. नाही तर तुम्ही फ्रूट्स अफोर्डच करू शकणार नाही. सध्या ज्या फ्रूट्सच्या किमती आहेत त्या तुम्ही अफोर्डच करू शकणार नाही. फ्रूट्स प्रचंड महाग आहेत. कारण काय, फक्त श्रीमंत लोकच हे फ्रूट्स घेऊ शकतात की काय असं वाटतं. तर तुम्ही पण तुमची ॲबिलिटी वाढवा, पैसे मिळवण्याची शक्ती वाढवा आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. मी तुम्हाला म्हणतो तसं 3 ते 5 वर्षासाठी एफ डी करा. अजूनही मार्केटमध्ये सेल चालूच आहे. राईट, अजून काय करतं हे फ्रूट्सचं, रिटर्न बॅक टू नेचर. ईट फ्रूट्स, दे कॅन क्युअर ऑल डिसीजेस. या फ्रूट्समध्ये सगळे डिसीज क्युअर करायची ताकद आहे. फक्त तुम्ही रोज किंवा ॲटलीस्ट अल्टरनेट डे एक फ्रूट खाल्लंच पाहिजे. निग्लेक्ट करू नका. महाग आहे म्हणून निग्लेक्ट करू नका. त्यासाठी मार्ग शोधा आणि मार्ग आहे तो स्टॉक मार्केट ETF मध्ये गुंतवा आणि 15% पर रिटर्नने तुम्हाला यू कॅन अफोर्ड टू टेक फ्रूट्स एव्हरी वीक ऑर एव्हरी अदर डे. ओके, फास्टिंग इज द बेस्ट वे टू रिपेअर बॉडी म्हणतात, पण फ्रूट्स खाऊन फास्टिंग करत अजून चांगलं आहे. ओके, मग तुम्हाला फास्ट तर काही निघणार नाही, तर फ्रूट्स खाऊन फास्टिंग करा. ॲपल, लेमन, पोमोग्रॅनेट, ऑरेंज विल हेल्प ब्लड सर्क्युलेशन इमेन्सली. ओके, ब्लड सर्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पोमोग्रॅनेट इज युजफुल फॉर हाय BP कंट्रोल. बघा, BP कंट्रोलसाठी पोमोग्रॅनेट